पोटॅशियम क्लोराईड. तर 10 ml चा ॲम्पल असतो, आपल्याला माहिती आहे 20 मिली इक्विव्हॅलंट आपण असतं त्याच्यात. तर केसॉल असतं, केसॉल 20 म्हणून त्याचं ब्रँड नेम आहे. 20 मिलीमोल इन 15 ml आहे. तर दिवसाला आपण 5 ml TDS दिलं तर 20 मिलीमोल जाईल असा त्याचा फंड आहे. ठीक आहे. नंतर डेली रिक्वायरमेंट आहे आपली 3 ॲम्पूलची, म्हणजे 60 मिलीमोलची रिक्वायरमेंट आहे. आपण त्यातलं 20 समजा ओव्हरऑल दिलं, 1/3च देतो आहे. तर मॅक्सिमम किती देऊ शकतो, तर मॅक्सिमम हाफ ॲम्पूल पर आवर, म्हणजे 10 मिली इक्वॅलंट तासाला पेरिफेरलने. सेंट्रल असेल तर डबल देऊ शकतो बाबा, म्हणजे 1 ॲम्पूल 20 मिली इक्वॅलंट एका तासाला. आणि मॅक्सिमम 10 ॲम्पूल, पण हे खूपच जास्त झालं. आपल्याला लेवल चेक करायला लागेल आणि ECGवर लक्ष ठेवायला लागेल. तर खूप झालं. मॅक्सिमम 1 ॲम्पूल, म्हणजे समजा पेरिफेरलने त्याने हाफच ॲम्पूल म्हटलं आहे. मॅक्सिमम 1 ॲम्पूल सेंट्रल लाईन, पेरिफेरल लाईन जे काही आहे. 3.5च्या खाली करेक्शन चालू करून टाकतो आपण. 3पर्यंत वाट नाही बघत, सिम्टमॅटिक असेपर्यंत, पण स्टील वी कांट टेक रिस्क. तर 20च्या वर डेंजरस आहे. 60च्या वर एका तासात दिलं तर जाईलच माणूस. रॅपिड किंवा अनडायल्युटेड द्यायचंच नाही आहे. मॅक्सिमम 40पर्यंत मिली पर लिटर कॉन्सन्ट्रेशन म्हणतो तो, आणि नॉट मोर दॅन 20 इन अन आवर, म्हणजे एका तासात 1 ॲम्पूलच्या वर नाही जायला पाहिजे. तर मेनली इंट्रासेल्युलर आहे हा. तर याचा करेक्शन फॉर्म्युला आहे 0.3 इंटू वेट इंटू डेल्टा. आणि पोटॅशियम बायकार्बचं ते 0.4 घेतात. 0.4मधलं मग ते 50% IV 50% बोलस असं करून. तर 0.3 पोटॅशियमचं आहे, 0.4 बायकार्बचं आहे. बायकार्ब मेनली एक्स्ट्रा सेल्युलर आहे, त्याच्यामुळे इक्विलिब्रिएट होतात ते दोघे, बट स्टील इक्विलिब्रियममध्ये डिफरन्स आहे. आणि तो एक क्लिनिकली इम्पेरिकल फिगर आहे ती, तर त्याच्यात खूप जास्त लॉजिक नाही आहे. टोटल बॉडी वॉटर आपला 0.6 आहे. तर 60% वॉटर आहे, 2/3 नाही 60. ॲक्च्युली 2/3 आहे फिमेलसाठी. मग मेल आहे 75 आपल्याला माहिती आहे. मग इन्फंट आहे 85 आणि निओनेट आपण 95% म्हणजे 90% वॉटर आहे त्याच्या बॉडीमध्ये. तर फिमेलचं 65 आहे, पण आपण ठीक आहे स्टील 60च घेतो. 40 ICF आहे, 20 ECF आहे. त्यातलं मग 15 इंटरस्टिशियल आहे आणि 5% प्लाझ्मा आहे. तर ही फिगर आपल्याला लक्षात राहते युजली, 5% प्लाझ्मा. तर कुठल्याही फ्लुइड्सचे लॉसेस झाले की हायपोकॅलेमिया होतो, जसं की वॉमिटिंग आहे, डायरिया आहे, फिस्चुला आहे, डायुरेटिक्स आहे. तर आणि ॲसिडॉसिसमध्ये पोटॅशियम बाहेर येतो, प्रोटॉन एक्सचेंज होतो. बॉडी ट्राय करते की प्रोटॉनला शरीराच्या आत घालायचं, म्हणून पोटॅशियम बाहेर येतो. तर याउलट अल्कलॉसिसमध्ये मग कमी होतं. इन्शुलिन, साल्ब्युटामॉल आणि अल्कलॉसिस, इकडे आपण ट्रीटमेंट बघू. तर कॉमन फीचर आहे की स्टिरॉइड्स, लाँग टर्म यूज आणि डायलिसिस याच्याने कमी होतो. इनटेक कमी असेल तर न्यूट्रिशनल कॉज, मसल विकनेस येतो, ट्रेमर्स येतात, आणि इलियस होतो हायपोकॅलेमियामुळे. आणि ECG चेंजेस आहेत. तर ही डायग्राम चांगली आहे. हायपरकॅलेमिया पिंचिंग इफेक्ट आहे. तर P खाली होणार, हा इकडे येऊन QRS वाईड करणार आणि Tला वर उचलणार. त्या उलट हायपोकॅलेमियामध्ये डिप्रेसिंग इफेक्ट आहे, T खाली होतो आणि U वर येतो. हायपरकॅलेमियामध्ये सगळ्यात वर गेलं तर साईन वेव्ह पॉटर्न चालून जातो, फिब्रिलेशन चालून जातं. त्याच्या आधी मग खालच्या लेवलला हा पॅटर्न आहे सिक्वेन्शियली, की टॉल T वेव्हज होणार, मग P गायब होणार, मग QRS वाईड होणार. तर इलेक्ट्रोलाइट्सचं सिम्पल स्ट्रेट अवे गणित नाही आहे की कंडक्शनवर काय इफेक्ट आहे, त्याच्यामुळे हायपर काही पण होऊ शकतं. कुठल्याही प्रकारचे ॲबनॉर्मॅलिटीज कॅन बी सस्पेक्टेड. तर पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सोबत जातं, आणि दोघांचं फिजिओलॉजिकल पण आहे. तर रेझिस्टंट रिफ्रॅक्टरी हायपोकॅलेमिया असेल तर मॅग्नेशियम कमी आहे, त्याच्यामुळे मॅग्नेशियम ॲड करायला पाहिजे.
तर हायपोकॅलेमियामध्ये PR वाढेल, ब्लॉक्स होतील, एक्टॉपिक्स होईल, आपण बघितलं. ST डिप्रेशन होणार आणि U वेव्ज येणार. ST डिप्रेशन, T वेव, ST पण खाली जाणार, ST आणि T सोबतच जातात सगळीकडे. तर नॅचरल सोर्सेस आहेत. फ्रूट ज्युसेस आर पोटंट, म्हणून आपण CKD वाल्यांना फ्रूट ज्युसेस, कोकोनट वॉटर देत नाही. इरिटंट आहे वेन्सला, आपण बघितलं. हाफ ॲम्पूल पेरिफेरलने CLने वाढवू शकतो 1 ॲम्पूल पर आर आणि नॉट मोर दॅन 200, म्हणजे 10 ॲम्पूल दिवसापेक्षा जास्त नाही. इवन ओरल पण इरिटंट आहे स्टमकला, आणि आपण जे देऊ ते क्रॉस व्हायला सेल मेम्ब्रेनमध्ये वेळ लागतो एंटर करायला, म्हणून फास्ट द्यायची गरज नाही. कारण की फास्ट दिलं ते सेलमध्ये जाणार नाही, सेरममध्येच राहील, हायपरकॅलेमिया होईल. तर हे पण रिझन आहे की सडनली ते इक्विलिब्रेट नाही होणार, सडन चेंजेस नाही होत. रिफ्रॅक्टरीसाठी आपण अल्कलॉसिस ट्रीट करायला पाहिजे आणि हायपोमॅग्नेशियमिया ट्रीट करायला पाहिजे. तर हायपरकॅलेमियाची ट्रीटमेंट आहे ही. तर हायपरकॅलेमिया कशामुळे होतो? इन्क्रीज इंटेक किंवा लॉसेस डायुरेटिक्समुळे, किंवा डायुरेटिक्समुळे लॉस होतो. CKDमध्ये लॉस नाही होत, त्याच्यामुळे इंट्रासेल्युलर शिफ्ट होतो, ॲसिडॉसिसमध्ये, स्कोलिनमध्ये शिफ्ट होतो. नंतर कुठल्याही टिश्यू इंजुरीज झाल्यात, बर्न्स असेल, रॅब्डोमायोलिसिस असेल, हे बघितले आपण चेंजेस. अरेस्ट इन डायस्टोल होतं, आपल्याला माहिती कार्डिओप्लेजियामध्ये हायपरकॅलेमिया असतो. तर ट्रीटमेंटमध्ये कॅल्शियम इज फिजिओलॉजिकल अँटॅगोनिस्ट ऑफ पोटॅशियम, अँड मॅग्नेशियम आणि कॅल्शियम पण एकमेकांचे अँटॅगोनिस्ट आहेत. तर म्हणून हायपोकॅल्सेमियामध्ये आपण मॅग्नेशियम देतो. तर सिमिलर वे कॅल्शियम इज ऑल्सो अँटॅगोनिस्ट टू पोटॅशियम. तर ॲक्च्युली KCl द्यायला हवं, कॅल्शियम क्लोराईड द्यायला हवं 10 ml 10 cc डायल्यूट करून. अरेस्ट येतं ठोका, आता काही गरज हे नाही आहे. वेळ असेल तर 5 ते 10 मिनटात. त्याच्याने काही पोटॅशियमच्या लेवल चेंज नाही होत, फक्त फिजिओलॉजिकली तो अँटॅगोनाइज करेल. कॅल्शियम ग्लुकोनेटचा इश्यू आहे की कॅल्शियम ग्लुकोनेटमध्ये 1/3च आहे याच्यापेक्षा एलिमेंटल जे कॅल्शियम आहे ते, आणि ग्लुकोनेट आहे, ग्लुकोनेटला मेटाबॉलिझम लागतं लिव्हरने, तर ॲक्च्युली ते डिलेड ॲक्शन येते. म्हणून अरेस्टमध्ये पॉसिबल असेल तर कॅल्शियम क्लोराईड द्या, पण कॅल्शियम क्लोराईड मी आपल्या सेटअपमध्ये पाहिलेलं नाही आहे. मग हा इमिजिएट इफेक्ट येईल. नंतर 15 मिनटात इफेक्ट हवा असेल तर बायकाप द्या, इम्पेरिकली 1 mmol/kg आपण बोलस देऊ शकतो, किंवा मग हायपर व्हेंटिलेट करा पेशंटला, कारण की ॲसिडॉसिससोबत हायपरकॅलेमिया होईल. काउंटरॅक्ट करायचं आहे अल्कलॉसिसने, आणि हायपर व्हेंटिलेट केल्याने पण रेस्पिरेटरी अल्कलॉसिस होईल. नंतर आपण साल्ब्युटामॉलचं नेब्युलायझेशन पण देऊ शकतो. नंतर थोडा वेळ आणखी असेल 15 ते 30 मिनटात, तर आपण 10 युनिट इन्शुलिन ठोकायचं आहे. तर 10 युनिट इन्शुलिन 100 ml 50% डेक्स्ट्रोज, खूप जास्त मोठं आहे, 100 ml ऑफ 50% ओव्हर 20 to 30 मिनिट्स. खूपच हायपरऑस्मोलर झालं आहे. आपण युजली अल्बर्टीमध्ये 10 डेक्स्ट्रोज, 5 to 10 आहे ॲक्च्युली बॉडीची गरज डेक्स्ट्रोजची, 5 to 10 mg/h. तर आपण युजली 10 डेक्स्ट्रोज 10 युनिट 100 ml पर तासाला देतो. तर इथे आपण त्याचं वाढवलं आहे, 50 डेक्स्ट्रोज 5 टाइम्स दिलं आहे. तर मग आणि इन्शुलिन तेवढंच ठेवलं आहे आणि 100 ml फ्लुइड केलं आहे. तर हे 5 तासाचं ऑलमोस्ट आपण एकदाच देऊन टाकतो आहे. आणि शेवटी मग आर्समध्ये फ्रुसेमाइड द्यायचं आहे 0.5 to 1 mg/kg. काहीच नाही तर मग डायालिसिस, आणि मग नंतर सोडियम पोटॅशियम एक्सचेंज रेझिन्स.